तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर बघा हा एक पेपर मी इथं ठेवतोय. हा हिस्ट्री पॉलिटिकल याचा पेपर आहे. हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्सचा 40 मार्कांचा असलेला पेपर करता आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जातो. नेमकं या पेपरमध्ये काय इन्स्ट्रक्शन खास करून इम्पॉर्टंट असतात बघा. क्वेश्चन नंबर 1 to 5 हे हिस्ट्रीवर आधारलेले असतात आणि क्वेश्चन नंबर 6 to 9 हे पॉलिटिकल सायन्सवर असतात. ओके, आता याच्यामध्ये आपण थोडंसं पुढे लक्षात घेऊया की नेमकं आपल्याला कोणत्या टाईपचं क्वेश्चनचं पॅटर्न येईल आणि याच्या अनुषंगानं जर आपण थोडं लक्ष घातलं तर बऱ्याच गोष्टी क्लिअर आउट होतील. बघा, पहिली फिलिंग द ब्लँक आहे. द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर इंडिया वॉज स्टार्टेड बाय. पहिला न्यूजपेपर कोणी सुरू केलेलं होतं? तर याच्यामध्ये जेम्स ऑगस्ट हेकी यांनी सुरू केलेलं आहे. सगळं पुढचं क्वेश्चन बघूया. द फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ द आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ द इंडिया हे कोण आहेत? तर अलेक्झांडर कॅनिंगहम याचं नाव याच्यामध्ये येतं. ठीक आहे, चला पुढचं आपण बघूया. फिलिंग द ब्लँक. द फर्स्ट म्युझियम इन इंडिया ॲट कोलकातामध्ये असलेलं त्याला इंडियन म्युझियम असं म्हटलं जातं. आता बघा, तुम्हाला हा जो क्वेश्चन असतो ना मित्रांनो, आयडेंटिफाय द रॉंग पेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला एक याच्यातली पेअर अशी आहे की जी रॉंग आहे, मग ती तुम्हाला फाइंड करायची आहे आणि खाली फक्त लिहायची आहे. हे पूर्ण पेअर लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, चला आपण समजून घेऊया. आता इथं बघा, इथं काय सांगितलेलं आहे? बेंजामिन टुडेला हा स्पेनचा आहे. त्यानंतर मार्को पोलो इटलीचा आहे. इब्न बतुता भारत. आता इब्न बतुता हा भारतातला नाही आहे, म्हणजे आता काय झालेलं आहे की ही रॉंग पेअर आहे इब्न बतुता. चला आपण तसं रॉंग पेअरच फक्त काय आहे ते फाइंड करूया आणि लिहूया. ठीक आहे, आता बघा इथं दिलेलं आहे मलखांब फिजिकल एक्सरसाइज करेक्ट. कबड्डी राईट आहे. आईस हॉकी ॲडव्हेंचर बरोबर. पण आटापेटा इंडोर गेम ही रॉंग पेअर आहे. म्हणजे आपली रॉंग पेअर कोणती? तर आट्यापाट्या इंडोर गेम ही रॉंग पेअर आहे. पुढे बघा, आता आपलं इथं दिलेलं आहे की जेम्स ऑगस्ट मेकी बंगाल गॅझेट. ठीक आहे, करेक्ट आहे. बालशास्त्री जांभेकर दर्पण बरोबर आहे. भाऊ महाजन इथं म्हटलेलं आहे ज्ञानोदय नाही. भाऊ महाजन ज्ञानोदय नाही. भाऊ महाजन प्रभाकर येतं. ठीक आहे, म्हणजे आपली रॉंग पेअर जर आपल्याला ओळखायची ती भाऊ महाजन ही रॉंग पेअर आहे. लक्षात घ्यायचं की वरच्या तर आपल्याला करेक्ट ओढून राहिल्या, जी तुम्हाला वेगळी वाटते ती रॉंग पेअरमध्ये लिहायची. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट येतो. याच्यामध्ये तुम्हाला चार्ट जसा दिलेला आहे तसा चार्ट काढायचा असतो. इथं बघा, हे अगदी इझी आहे, काही कठीण नाही आहे चार्टमध्ये. जरी इसवी सन दिले असेल तरी इसवी सन कसे लक्षात घ्यायचे ते समजून घ्या. आता बघा, इथं 1932 दिलेले आहेत. इथं जे आहे ती आहे 1876. काय आहे? भारत विश्व प्राचीन. इथं भारत विश्व प्राचीन ऐतिहासिक कोश असं म्हटलेलं आहे. भारत विश्व प्राचीन ऐतिहासिक कोश. मग 1932ला कोणता आहे? भारत विश्व प्राचीन चरित्रकोश. बघा, इथं भारत विश्व प्राचीन चरित्रकोश लिहायचं आहे. चरित्रकोश एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलेलं आहे? भारत विश्व मध्ययुगीन चरित्रकोश. बघा, इथं काय म्हटलेलं आहे? प्राचीन. इथं काय म्हटलेलं आहे? आपल्याला प्राचीन चरित्रकोश म्हटलेलं आहे. इथंही प्राचीन पण चरित्रकोश. इथं आता मग 1932 आली, इथे तर 1937 येणार आहे. 5 टाकाची ॲड करायचे फक्त. ठीक आहे, लक्षात घेतलं. त्याच्यानंतर आता पुढे चला. आता इथं काय म्हटलेलं आहे की 1946ला भारत विश्व अर्वाचीन चरित्रकोश. बस, चरित्रकोशच येईल पण इथं अर्वाचीन एवढं फक्त नाव येईल. बरोबर आहे, लक्षात घ्यायचं. कोरिलेशन तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलं आपल्याला? इंटरनॅशनल स्पोर्ट्स. हे तुम्हाला तर माहीतच आहे, अगदी क्रिकेट, फुटबॉल, ठीक आहे, बास्केटबॉल येतं का नाही, आणि गोल्फ असं आपण याच्यामध्ये लिहू शकतो. असे बरेच आहेत पण 4 लिहायचे असतात. ठीक आहे, आता इथं पुढे काय आलेलं आहे? इथं आपण आर्ट फॅक्ट्स असं म्हणूया. आर्ट फॅक्ट्स म्हणजे ज्याला शिल्प म्हणतो, आर्ट फॅक्ट्स असं म्हणता येईल. त्याच्यानंतर अधिक काय असतं बघा? बिल्डिंग्स, ज्याला आपण वस्तू म्हणतो बिल्डिंग्स, हा सुद्धा एक प्रकार येतं बिल्डिंग्स. हे आपल्याला डोळ्याने दिसतं. त्याच्यानंतर येतं स्कल्पचर. बघा, स्कल्पचर असा बनव. स्कल्पचर याला काय म्हणतात? हस्तशिल्पे. स्कल्पचर असं सुद्धा लिहू शकता तुम्ही, म्हणजे लक्षात घेऊन घ्या, तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा, राईट द शॉर्ट नोट कशावर आलेलं आहे? सबल्टन हिस्ट्री आहे. वाल्टियर. त्यानंतर लूर म्युझियम, लूर संग्रहालय ज्याला म्हणतो, फ्रान्समध्ये जे आहे. तर जनरली आणि वाल्टियरवर दिल्या गेलेला आहे. आणि यावर्षी डायलेटिस हा सुद्धा एक पार्ट थोडासा लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट रिझन इन इट टू. वी मस्ट प्रिझर्व अवर नॅचरल अँड कल्चरल हेरिटेज हा एक पॉईंट आहे. नॉलेज ऑफ द हिस्ट्री अँड इसेन्शियल फॉर द न्यूजपेपर आर्टिकल्स. टू आय कॅन टेल यूज द अबाउट द कल्चरल हिस्ट्री. आणि पुढचं शेवटचं दिलेलं आहे बघा, रनिंग कॉमेंट्रीज ऑफ क्रिकेट
काय म्हटलं, ब्रॉडकास्टिंग बाय द बालज पंडित ऑन द आकाशवाणी वॉज द इंटरेस्टिंग. म्हणजे बालज पंडित हे जे काही ते करत होते, धावती कॉमेंट्री करत होते क्रिकेटची, ते खूप प्रसिद्ध होती असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, चला आता मग काय आहे त्याचं रिझन लिहायचं आहे तुम्हाला, त्याचं सांगणं खूप छान होतं वगैरे, तुम्हाला ते पुस्तकामध्ये दिलेलं आहे. थोडंसं कोष्टकामध्ये जे दिलेलं असतं, डू यू नो, कॅन यू रिकॉल, किंवा ते बघा तुम्हाला पुस्तकांमध्ये जे कोष्टकं दिलेली आहेत किंवा असे चार्ट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जसं येलो कलरमध्ये वगैरे, रेड कलरमध्ये, येलो कलरमध्ये असे चार्ट, ते करणं गरजेचं आहे. त्यातले काही एका वाक्यातली उत्तरं वगैरे येऊ शकतात. आता बघा तुम्हाला एक पॅसेज दिला जातो 4 मार्कांसाठी आणि तिथंच उत्तरं असतात. आता बघा एक पहिला आपल्याला इथं पॅसेज आहे आणि इथं दिलेलं आहे, व्हेअर वॉज द सोहगड अ कॉपर प्लेट फाउंड. कुठं सापडलेली आहे, व्हेअर म्हणजे कुठे. आता इथंच दिलेलं आहे मित्रांनो, काही शोध नाही, गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये दिलेलं आहे की नाही. त्याच्यानंतर पुढं काय म्हटलं, इन विच द स्क्रिप्ट ऑफ द सोहगड कॉपर प्लेट, इन विच स्क्रिप्ट, काय स्क्रिप्ट त्यात लिहिलं काय होतं, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये लिहिलं होतं, जे काही लिहिलं होतं तिथं ते कोणत्या याच्यामध्ये भाषेमध्ये लिहिलं होतं, इथंच आपल्याला दिलेलं आहे बघा, ब्राह्मी स्क्रिप्ट असं दिलेलंच आहे. ठीक आहे, शेवटचा आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टंट ऑफ द सोहगड कॉपर प्लेट ऑन द सोर्स ऑफ हिस्ट्री. सोर्स ऑफ हिस्ट्री करता काय काय इम्पॉर्टंट आहे. आता याच्या संदर्भातलं तुम्ही बघा की हे याच्यामध्ये नाव देऊन तुम्ही इथून म्हणजे अप्लाइड ह्या जे याच्यामध्ये दिलेलं आहे शेवटच्या खालचे 3 ते 4 लाईन, हे जर त्याच्यामध्ये ॲड केलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाते. काहीही कठीण नाही आहे मित्रांनो. एक्सप्लेन करायचा आणि कधी या खाली सोडायचा नाही प्रश्न, तो लिहायचा असतो. ठीक आहे, आता पुढे बघा, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल्स. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ कॅन इन कोरिलेटेड इन द अप्लाइड हिस्ट्री. याच्यामध्ये अप्लाइड हिस्ट्री संदर्भात तुम्हाला लिहायचं डिटेल्समध्ये, थोडंसं बघून घ्या. त्याच्यानंतर पुढे राईट द डिटेल्स इन द हिस्ट्री ऑफ आकाशवाणी, हिस्ट्री ऑफ आकाशवाणी. आकाशवाणीची काय हिस्ट्री आहे ते थोडीशी सांगायची आहे. एक्सप्लेन द डिफरंट बिटवीन द आउटडोर अँड इनडोर गेम. आउटडोर आणि इनडोर गेम हा थोडासा महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, राईट इन द प्रोफेशन्स ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज इन द टुरिझम. टुरिझममध्ये तुम्हाला अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज ऑफ द अवेलेबल इन द हिस्ट्री स्टुडंट. हिस्ट्रीच्या स्टुडंटकरता टुरिझम वगैरे हे कशा किती इम्पॉर्टंट्स आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 6 जो आहे मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 6 हा पॉलिटिकलचा सुरू होतो. याच्यामध्ये आपण फिलिंग द ब्लँक बघूया. पहिले काय आहे, द इसेन्स ऑफ द डेमोक्रेसी. डेमोक्रेसी करता काय आहे, डिटर्मिनेशन ऑफ पॉवर. मित्रांनो बघा इथं थोडंसं हे झालं, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जर जसं त्याला म्हणतात की केंद्रीयकरण होणं गरजेचं, विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे डेमोक्रेसी करता. म्हणजे वेगवेगळ्या सत्तेमध्ये वेगवेगळे लोक किंवा पॉलिटिक्सच्या वेगवेगळ्या पार्ट्या असणं गरजेचे असतात, असा तुझा महत्त्वाचा मुद्दा असतो. ठीक आहे, चला आता पुढे बघूया. इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड डॅश इज द ट्राईब फ्रॉम द ओरिसा एज द रिव्हॉल्युटेड अगेन इन द ब्रिटिश रूल. ब्रिटिश रूलच्या अगेन्स्ट कोणनं एक चळवळ केली होती, मुवमेंट केली होती प्री इंडिपेंडन्स म्हणजे भेटायच्या आधी, गोंड यांनी केली होती उठाव. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढे चला बघूया आपण आता काय दिलेलं, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट तुमच्या समोर आहे, द जजमेंट ऑफ द कोर्ट इन द व्हेरियस सब्जेक्ट इन द मेड द पॉलिटिकल प्रोसेस इन द इंडियन इन द, हे ना दिलेलं आहे ना, हे जे आहे सेंटेन्स मित्रांनो, हे दिलेलं सेंटेन्स जे तुमच्यासमोर दिलेलं ते ट्रू आहे, करेक्ट आहे. ट्रूसाठी मी तुम्हाला इथं खूण करेन, ट्रू म्हणजे करेक्ट आहे. दुसरं दिलेलं आहे, द स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड ऑन द व्हेन अँड हाऊ मेनी स्टेजेस ऑफ द इलेक्शन वुल बी हेल्ड द पर्टिक्युलर स्टेट. तर कोणतंही स्टेट गव्हर्नमेंट ते ठरवू शकत नाही, हे रॉंग आहे दुसरं सेंटेन्स. तिसरं सांगितलेलं आहे, कंझ्युमर मुवमेंट कम इन टू द एक्झिस्टन्स. म्हणजे एखाद्या कंझ्युमर मुवमेंट करता गरजेचं आहे का एक्झिस्टन्स, एक लीडर वगैरे गरजेचा असतो. बिलकुल ट्रू आहे, हे सेंटेन्स ट्रू आहे. मग आता याच्यामध्ये कसं आहे की आपलं विथ रिझन लिहायचं असतं मित्रांनो. ट्रू किंवा फॉल्स ओळखा, त्याला एक गुण आहे आणि रिझन लिहायला पुन्हा एक गुण असतो. तर पहिलं तर जे ट्रू असेल त्याला लिहायचं की यस कंझ्युमर मुवमेंट कम इन टू द एक्झिस्टन्स, ते सेंटेन्स खाली लिहून टाकायचं आणि पुढचं एखादं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर ते लिहायचं, परंतु त्याला रिझन लिहायचं असतं. आता बघा, मल्टी पार्टी सिस्टीम हा एक तुम्हाला एनिवन कोणतं लिहायचं, वॉटर रिव्हॉल्युशन हा दुसरा. ठीक आहे, अशापैकी एक लिहायचं असतं. त्यानंतर आता पुढं कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट दिलेला आहे, प्रोसेस ऑन इलेक्शन. आता इलेक्शन प्रोसेस कशी चालते, आता याच्यामध्ये थोडं इथं दिलं आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स. याच्यामध्ये काय म्हणतं आहे, पुढचं काय चार्टमध्ये येणार आहे ते थोडंसं लक्षात घेऊया आपण. तर फायनलिस्ट वोटर लिस्ट, पहिले तर वोटर लिस्ट फायनलिस्ट केल्या जातात, इथं वोटर लिस्ट. ओके, त्याच्यानंतर थोडंसं इथं लिहिण्याला मला अडचण जातं आहे की वोटर लिस्ट, एवढं लक्षात ठेवा, वोटर लिस्ट. ओके, त्याच्यानंतर पुढचं बघा, नॉमिनेशन ऑफ द कॅन्डिडेट इन द नॉमिनी फॉर द फॉर्म्स. फॉर्मचा जो असतो
सिक्युरिटी पर्पज करता तो कॅन्डिडेटला नॉमिनेशन ऑफ कॅन्डिडेट जो कॅन्डिडेट उभा राहील त्याला फॉर्म फिलअप करावा लागतो. काय आपण नॉमिनेशन फॉर्म्स असं म्हणतो, नॉमिनेशन फॉर्म्स असं म्हणायचं थोडंसं, ठीक आहे, शॉर्टमध्ये. त्यानंतर इलेक्शन कॅम्पनिंग, मग इलेक्शन कॅम्पनिंग होते, इलेक्शन चालते, इलेक्शन कॅम्पनिंग होते इथं. त्याच्यानंतर ॲक्च्युअल वोटिंग होते, मग ॲक्च्युअल वोटिंग होते आणि त्यानंतर काउंटिंग ऑफ वोट्स. असं तो एक चार्ट आहे, तो बघून घ्या पुस्तकांमध्ये, तुम्हाला माहिती आहे. पुढचं एक दिलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. रिजनल पार्टी इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या अशा रिजनल पार्टीज कोणत्या आहे? मनसे आहे, मनसे. त्याच्यानंतर कोणतं आहे? समाजवादी पार्टी आहे. त्याच्यानंतर शिवसेना आहे, ओके. त्यानंतर बहुजन विकास आहे, बहुजन विकास ही एक पार्टी आहे. थोडंसं एक बघून घ्या, महाराष्ट्रातल्या पार्ट्या तिथं दिलेल्याच आहे. आता बघा शेवटचं एनीवन लिहायचं होतं, ब्रीफ क्वेश्चन असतो पॉलिटिकल सायन्समधला. इथं काय दिलेलं आहे मित्रांनो? व्हिच द डिसिजन ऑफ द कोर्ट इन रिझल्ट इन द प्रोटेक्शन ऑफ द ऑनर अँड द डेन्सिटी ऑफ द वुमेन करता कोणकोणते हे केलेलं आहे ते सांगायचं आहे. शेवटी दिलेलं आहे मित्रांनो, व्हाय मुवमेंट नीड अ स्ट्रॉंग लिडरशिप, की मुवमेंट करता स्ट्रॉंग लिडरशिपची का गरज आहे. आता याच्यावर तुम्ही इथं लिहू शकता का लिडरशिपची का गरज आहे की नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे काही थोडंसं IMP पेपर मला वाटला आणि म्हणून मी तुमच्याकरता हा इथं देतो आहे मित्रांनो. थोडंसं एकदा पेपरची रचना बघा, पेपर पॅटर्न बघा कसा आहे तो. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन खूप सारे असतात, त्याच्यामुळे त्याचाही चांगला सराव करा आणि पेपरची प्रॅक्टिस करा. काही अडचण आली तर मला सांगा. चला, पेपर करता तुम्हाला बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.